पिंकी आणि पप्पू चालत्या कारमध्ये सेकस करत होते. दोघांनी आपले कपडे काढले. अचानक कारचा अपघात झाला. पप्पूना गडा कारमध्ये अडकला. पिंकी कारच्या बाहेर निघाली. पप्पू, पिंकी पटकन मदतीसाठी कोणाला तरी बोलव. पिंकी लाजते. अहो मी बिना कपड्याची कशी मदत मागू. पप्पू, एक काम कर, माझी टोपी मागाहून लाव आणि माझे बूट पुढून लाव. पिंकी टोपी मागाहून आणि बूट पुढून लावून एका गॅरेज मध्ये मदत मागते. पिंकी, अहो आमचा कार अपघात झालाय आणि माझा मध्ये अडकला आहे. त्यांना बाहेर काढण्यात माझी मदत करा. गॅरेज मालक पिंकीला बघून खूप आश्चर्यचकित होतो. गॅरेज मालक, अहो बाई, ते तर दिसत आहे की तुमचा नवरा अडकला आहे. मी तुमची मदत पण करेल, पण आधी मला सांगा, तुमचा नवरा आतमध्ये पूर्ण घुसला कसा. ज्याला समजला त्याने हसा. सुहा, रात्रीच्या दिवशी नवरा बेडरूम मध्ये येतो. नवरा बायकोची फक्त किस घेतो आणि लगेच झोपून जातो. दिवशी सासूबाई बोलते. सासूबाई सुनबाई घूट कर. सुनबाई, अहो आई फक्त दांत घासते, बाकी सर्व फ्रेश आहे. एक बाई डॉक्टर कडे जाऊन सांगते. बाई, अहो डॉक्टर, माझा नवरा 2-2 तास माझ्या सोबतचे अंडरस्कोर करतो. मी खूप टेन्शन मध्ये आहे. डॉक्टर, काळजी नका करू, से अंडरस्कोर कस कमी करण्याची गोळी देतो. बाई, अहो डॉक्टर, नाही. माझा स्टॅमिना वाढविण्याच्या गोळ्या द्या. डॉक्टर बेशुद्ध